सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करून पोलिसांना बनावट परवाना दाखवणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद। खात येथे अरोली पोलिसांची कार्यवाही। गाडी मालक हा ग्रामपंचायताचा सदस्य। जिल्ह्यात अवैध रेती तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांचा वचक नसल्याने तस्करांचं मनोबल उंचावत आहे। अशाच एका प्रकरणात खात तालुका मौदा येथे अरोली पोलिसांनी कारवाई करून बनावट परवाना दाखवणाऱ्या आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात ट्रक मालक ग्रामपंचायत सदस्य असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आली आहे। 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:10 ते 3 वाजेच्या सुमारास अरोली पोलीस खात येथे गुन्हे तपास कामानिमित्त गेले असता एका घरासमोर रेतीने भरलेला अशोक लेलँड 10 चक्का टिप्पर MH40 BL 2452 ट्रक रेती खाली करताना आढळला। तपासादरम्यान ट्रक चालक सोनू सुनील तापसे वय 29 वर्ष राहणार मोहाडी जिल्हा भंडारा आणि वाहक दुर्गेश मनसराम रहेकवार वय 30 वर्ष राहणार रोहणा जिल्हा भंडारा यांनी रेती वाहतुकीचा परवाना दाखवला। मात्र पोलिसांनी त्यांच्या सत्यतेबाबत संशय आल्याने तहसीलदारांकडून पडताळणी केली असता तो परवाना बनावट असल्याचं स्पष्ट झाले। जप्त केलेला मुद्देमाल 4 ब्रास रेती 20,000 रुपये किंमत, अशोक लेलँड टिप्पर 25 लाख रुपये किंमत, 2 अँड्रॉइड मोबाईल 20,000 रुपये असा एकूण 25,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चालक वाहक आणि ट्रक मालक मंगेश हंसराज बरबैया वय 33 वर्ष राहणार धानला तालुका मौदा जिल्हा नागपूर यांच्या विरोधात कलम 303(2), 336(2), 336(3), 3(5), 49 BNS आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीपैकी चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली असून ट्रक मालक अद्याप फरार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे स्थानिकांचं लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।